या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत कॉन्टेस्ट नंतर सगळे किर्लोस्कर घरी येतात. सगळेजण खूपच आनंदात असतात. मात्र आदित्यचा चेहरा पडलेलाच असतो. त्याला सतत घडलेला प्रकार आठवत असतो आणि तो विचार करत मनाशी म्हणत असतो की त्या मुलीने जसे पैंजण घातले होते तसेच पैंजण मी पारूला सुद्धा दिले होते. तर इकडे अहिल्या, श्रीकांत, प्रिया आणि प्रीतमला म्हणत असते की खरंच ती मुलगी खूप निस्वार्थी होती. म्हणजे ती स्टेजवर आली, तिने आपला लोगो वाचवला आणि इतकंच नाही तर तिने कोणत्याही अटींशिवाय तिचे डोळे वापरण्याची आपल्याला परवानगी सुद्धा दिली आणि त्यावर सगळेच जण हो म्हणत त्या मुलीचं म्हणजेच पारूचं कौतुक करू लागतात. प्रीतम म्हणत असतो की आई, हे सगळं खरं आहे ग, पण आपल्याला त्या मुलीचा चेहरा बघता आला असता तर किती बरं झालं असतं ना. आणि त्यावर अहिल्या म्हणते की हो, मला सुद्धा तिचा चेहरा बघायचा होता, पण शेवटी ज्याची त्याची मर्जी ना, आपण तिला जबरदस्ती नाही करू शकत. आणि ते ऐकून प्रीतम हसतच म्हणतो की हो आई, खरं आहे, पण बघ आपल्या दादाची काय अवस्था झाली आहे ते. आणि ते ऐकून सगळेच जण आदित्यकडे पाहून हसू लागतात. मात्र मग त्यानंतर आदित्य खूप चिडतो. त्याला असं वाटत असतं की नक्कीच प्रीतमने काहीतरी गडबड केली आहे आणि त्यामुळे तो प्रीतमला म्हणतो की तुला हे सगळं काही फनी वाटतंय का? तुला माहीत नाही का ते डोळे, ती मुलगी माझ्यासाठी किती महत्त्वाचे होते ते, मला तुझ्याकडून ही अशी अपेक्षा नाही आहे. आणि ते ऐकून मग अहिल्या आदित्यवरच ओरडते. ती आदित्यला म्हणत असते की आदित्य, तुला असं वाटत नाही का की आत्ता आपल्या कंपनीचा लोगो वाचला आहे, ही तुझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असायला हवी, आणि नाही बघता आला त्या मुलीचा चेहरा तर मग काय बिघडलं एवढं त्यात? तिची काहीतरी अडचण असेल म्हणूनच तिला तिचा चेहरा आपल्याला दाखवता आला नाही ना. आणि ते ऐकून आदित्य शांत होतो, सगळ्यांची माफी मागतो आणि खाली मान घालून तेथून निघून जातो. दुसरीकडे पारू आनंदाने सावित्रीला मिठी मारते आणि तिला सांगू लागते की आत्ता मी व्यवस्थित त्या ठिकाणी पोहोचले आणि मग त्यानंतर आपल्या कंपनीत लोगोसुद्धा वाचवला. तर सावित्री विचारत असते की पारू बाळा, नेमकं काय काय घडलं तिथे? आणि मग पारू तिला सांगू लागते की आत्ता तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी चेहरा झाकून त्या ठिकाणी गेले, तर त्या ठिकाणी त्या दिशा मॅडमसुद्धा होत्या. त्या तर खूपच खुश होत्या, पण त्याचवेळी दुसरीकडे देवी आई आणि आदित्य सर खूपच काळजीत होते आणि ते मला बघवलं नाही, म्हणून मग मी हिंमत करून स्टेजवर गेले आणि मग त्यानंतर माझे डोळे आणि त्या लोगोवरचे डोळे मॅच झाले आणि मग त्यानंतर त्या दिशा मॅडम रागातच तेथून निघून गेल्या आणि मग मी ते डोळे वापरायची परवानगी आपल्या कंपनीला सुद्धा दिली आणि त्यामुळे देवी आईंना खूप आनंद झाला. आणि ते ऐकून सावित्री तिचं कौतुक करत म्हणते की बाळा, तू पुन्हा एकदा किर्लोस्करांच्या मोठ्या सुनेचं कर्तव्य पार पाडलं आहे, मला तुझा खूप अभिमान वाटतो. पण मग ते ऐकून पारूचा चेहराच पडतो. सावित्री विचारते की काय झालं? तर पारू म्हणत असते आदित्य सरांना खूप त्रास होत आहे ग आत्या, कारण त्यांना त्या मुलीचा चेहरा बघायचा होता. ते माझ्या पाठीमागे धावत आले सुद्धा, पण मी ना त्यांच्याशी बोलू शकले ना त्यांना माझा चेहरा दाखवू शकले. आणि एका क्षणाला मला असं वाटलं सुद्धा की त्यांना सांगून टाकावं की ती मुलगी मीच आहे, ते माझ्याच डोळ्यांवर प्रेम करतात. पण मग पुढे काय घडेल हे आठवलं आणि मी ताबडतोब तेथून निघून गेले. तर दुसरीकडे ती दिशा खूप चिडलेली असते. ती म्हणत असते की ते डोळे त्या मुलीच्या डोळ्यांसोबत मॅच झाले म्हणजे ती मुलगी नक्कीच पारू असणार. माझंच चुकलं, मी आधीच तिचा बंदोबस्त करायला हवा होता, पण मी तिला हलक्यात घेतलं आणि मग तिला पारूने आत्तापर्यंत जे जे केलेलं असतं ते सगळं आठवतं. ती म्हणत असते की ही पारू ना काय आहे काय माहिती, ही लवकर मरतसुद्धा नाही, तिच्यामुळे माझा प्रत्येक प्लॅन फ्लॉप होतोय. मी आधी तिचाच बंदोबस्त करायला हवा होता. आज जर ती त्या ठिकाणी आली नसती तर अहिल्याची आणि त्या किर्लोस्करांची मार्केटमध्ये खूप बेअब्रू झाली असती. तो लोगोसुद्धा मला मिळाला असता, पण पुन्हा एकदा माझ्या हातून सगळं काही गेलं. दुसरीकडे प्रीतम त्याच्या खोलीत असतो, तितक्यात पारू त्या ठिकाणी येते. प्रीतम तिला म्हणतो की पारू, तू बस इथे, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, आज मी खरंच खूप खुश आहे. तर पारू देखील विचारत असते की प्रीतम सर काय झालं? आणि त्यावर प्रीतम म्हणत असतो की पारू, तुला माहीत नाही का आज तिथे कॉन्टेस्ट होती ना, तिथे किती राडा झाला आहे ते. आणि ते ऐकून पारू घाबरून विचारते की म्हणजे काय झालं? तर प्रीतम म्हणत असतो की अगं, असं वाटत होतं की आता तो लोगो आपल्या हातून जाणारच, पण मग तितक्यात एक मुलगी त्या ठिकाणी आली आणि मग त्यानंतर तिचे डोळे आणि आपल्या लोगोवरचे डोळे मॅच झाले. सगळेजण खूपच खुश झाले, पण मग त्या मुलीने चेहरा दाखवलाच नाही, ती तशीच तेथून निघून गेली. आणि ते ऐकून पारू म्हणत असते की प्रीतम सर, कदाचित तिची काहीतरी अडचण असू शकते ना. तर प्रीतम म्हणत असतो की पारू, काय अडचण असू शकते तिची? आणि तिची अडचण तिला तिच्या मित्राला सुद्धा सांगता येणार नाही का? आणि हे ऐकून पारूला धक्काच बसतो. ती घाबरून प्रीतमकडे बघू लागते. तर प्रीतम म्हणत
म्हणत असतो की पारू प्लीज मला सांग तू असं का केलं. आणि ते ऐकून पारू म्हणते की हे काय बोलताय तुम्ही, मला काही कळत नाही आहे. आणि त्यावेळी प्रीतम हसून म्हणतो की पारू तू खरंच खूप हुशारीने आपल्या कंपनीचा लोगो वाचवला, मात्र त्यानंतर जेव्हा तू रिक्षात बसून जात होती ना तेव्हा मी तुझा चेहरा बरोबर बघितला. आणि हे ऐकून पारूच्या पायाखालची जमीनच सरकते. प्रीतम मात्र खूप खुश असतो. दुसरीकडे आदित्य देखील घडलेल्या प्रकाराचा विचार करत असतो आणि मगाशी आपण प्रीतमवर उगाच चिडलो असा विचार करून तो प्रीतमसोबत बोलायला जायचं ठरवतो आणि मग तो त्याच्या खोलीच्या दिशेने निघतो. इकडे प्रीतम पारूसोबत बोलत असतो. तो पारूला म्हणत असतो की पारू तू ना खरंच जादूगार आहे. तू वेळेत त्या ठिकाणी आली आणि म्हणून आपल्या कंपनीचा तो लोगो वाचला. आणि त्यानंतर तो असंही म्हणतो की पारू तू कसं काय मॅनेज केलं गं हे सगळं, म्हणजे तुझे डोळे त्या लोगोसोबत कसे काय मॅच झाले. आणि ते ऐकून पारूच्या लक्षात येतं की प्रीतमला हे कळलेलंच नाही आहे की त्या लोगोवर पारूचेच डोळे आहेत आणि त्यामुळे तिच्या जीवात जीव येतो. आणि मग ती प्रीतमला असं खोटं सांगते की त्या दिशा मॅडम आपल्या सगळ्यांच्या वाईटावर उठल्या आहेत ना, त्या काही करू शकल्या असत्या म्हणून मग मला हे सगळं करावं लागलं. मी तो लोगो वाचवण्यासाठी काय केलं आहे ना माझं मला माहिती. आणि ते ऐकून प्रीतम हसतच म्हणतो की तू जे काही केलं ना ते अतिशय उत्तम केलं. खरं तर माझ्याही मनात हा विचार आलाच होता की जर ती मुलगी नाहीच आली तर त्या डोळ्यांसारखेच डोळे असणाऱ्या एखाद्या मुलीला तिथे घेऊन जायचं आणि तो लोगो परत मिळवायचा. मात्र दादा माझ्यावर चिडला होता ना म्हणून मग मी हा ऑप्शन लास्टला ठेवला होता. पण तू मात्र व्यवस्थित सगळं काही पार पाडलंस. आणि नेमका त्याच वेळी आदित्य त्या ठिकाणी येतो आणि हेच सगळं ऐकतो. त्याचा असा गैरसमज होतो की पारूने आणि प्रीतमने हे सगळं काही मिळून मुद्दाम केलं आहे. त्यामुळे तो त्या दोघांवर खूप चिडतो आणि म्हणू लागतो की मला तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. माझा भाऊ तर माझ्या भावना नाहीच समजून घेत आहे, मात्र माझ्या मैत्रिणीलासुद्धा माझ्या भावनांची काही किंमत नाही आहे. आणि ते ऐकून पारू आणि प्रीतम घाबरतात. ते दोघेजण आदित्यला समजवण्याचा प्रयत्न करत असतात, पण आदित्य त्या दोघांवर खूप चिडतो. तो म्हणत असतो की पारू तुला काहीच कसं वाटलं नाही गं तिथे यायला. आणि ते ऐकून पारू त्याला समजवण्याचा प्रयत्न करते. प्रीतमही म्हणत असतो की दादा तिने जे काही केलं ते बरोबरच आहे. पण आदित्य प्रीतमला तर काही बोलूच देत नाही. तो म्हणत असतो की तू तर गप्पच बस, मी तुला आधीसुद्धा सांगितलं होतं की मला कोणतीही चिटिंग करायची नाही आहे. ते डोळे ती मुलगी माझ्यासाठी किती महत्त्वाचे आहेत माहिती आहे ना तुम्हाला, पण मग तरीही तुम्ही असं का वागलात, मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. आणि मग तो प्रीतमला सांगतो की तू निघ इथून, मला तुझा चेहराही बघायचा नाही आहे आणि पारूसोबत एकांतात बोलायचं आहे. त्यामुळे प्रीतम पटकन तेथून निघून जातो. तर आदित्य पारूला म्हणत असतो की पारू तू त्या ठिकाणी का आली, तुला असं वाटलंच का की तू ती डोळ्यांवाली मुलगी म्हणून माझ्यासमोर आली तर मी या गोष्टीवर विश्वास ठेवेल. अगं तुला माहिती आहे ना त्या डोळ्यांवर, त्या मुलीवर माझं किती प्रेम आहे. मी त्या मुलीसाठी वाटेल ते करू शकतो. ती माझं प्रेम आहे आणि तू माझी मैत्रीण आहेस. मग तू ती डोळ्यांवाली मुलगी बनून तिथे का आली. आणि आदित्यचं हे बोलणं ऐकून पारूला तर खूपच वाईट वाटतं. ती आदित्यला समजवण्याचा प्रयत्न करू लागते, परंतु आदित्य काही ऐकूनच घेत नाही. उलट तो पारूलाच म्हणत असतो की पारू मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. मला आत्तापर्यंत असं वाटत होतं की तू माझ्या भावना समजून घेतेस, पण तसं काही नाही आहे. आज मला तुला मैत्रीण म्हणायची सुद्धा लाज वाटते. तू माझ्या मनातून ना पूर्णपणे उतरली आहे आणि आता ना मला तो लोगोसुद्धा नको आहे. आता मी आपल्या कंपनीचा लोगोसुद्धा बदलून टाकणार आहे आणि तुझ्यामुळे आणि प्रीतममुळे मला ती मुलगीसुद्धा परत कधीच भेटणार नाही हे लक्षात ठेवा. आणि पारूला हे सगळं काही ऐकून खूप वाईट वाटतं. ती आदित्यला म्हणते की आदित्य सर मला माफ करा, पण प्रीतम सरांची यातना काही चूक नाही आहे. पण आदित्य म्हणतो की तू प्लीज हे असं काही बोलू नको. मला माहिती आहे जे काही घडलं ते प्रीतमने आणि तू ठरवून केलं आहे आणि आता मला तुमच्याशी अजिबात बोलायचं नाही आहे. आणि आदित्यला होणारा हा त्रास बघून पारू मात्र खूप काळजीत पडते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.